23वा दिवस सकाळी 7 वाजता। गुड मॉर्निंग। चला बघ, त्याला टाक बाहेर। आणि कुठली भाजी आहे? चेक ग्रेव्ही। वर्षा, राम राम। राम राम। आज जवळपास 20 दिवसांपेक्षा तुम्ही बावधन गावात वास्तव्यास आहात। हे गाव तुमचं घर बनलं आहे आणि गावातील लहान थोर तुमचे बनले मायबाप। गावाने तुमचा पाहुणचार केला आणि तुम्हाला आपलं मानलं। आता तुमची वेळ आहे पाहुणचार करण्याची। सजावट तर उत्तम झाली आहे, धन्यवाद। आता वेळ आली आहे पाहुण्याचं स्वागत करण्याची, तेव्हा छान तयार व्हा। पाहुणे येतच असतील, पारंपरिक वेशभूषा करा। त्यांचे इथे येण्याचे कारण काहीही असो, पाहुण्याचं स्वागत पारंपरिकतेने झाले पाहिजे। जसं तुमचे स्वागत गावात आल्यानंतर झाले होते। औक्षण करणे, भाकर तुकडा ओवाळणे, तिलक लावणे, त्यांना गूळ पाणी शेंगा देणे। आणखीन एक महत्वाचं, मालकीनबाई तुम्हाला तुमच्या हाताचा ढोबळ्यांचा चाप द्यायचा आहे। मम्मी, तुझा चहा मी फेमस झाला आहे। नयन, थँक्यू। आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे। असं तरी होतं रे, मला काय सांगू तुम्हाला। काय झालं तुला पण? काय बरं ते जाऊ द्या, कसा दिसतोय मी? अरे लय भारी, झकास, नंबर 1। काय नाही, ए एकदम टर्ना बॉन्ड दिसतोय। होय का? पक्का नव? हो मग नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात। वा काय दादा, आता काय झालं? अरे काय नाही रे, जरा टेन्शन आलंय मला। आता कसं टेन्शन आलंय तुला? अरे म्हणजे काय, उत्साह बी आहे आणि जरा नर्वस बी आहे मी। अरे म्हणजे असं होते का? अरे गप करा की। अरे पाहुणे येणार आहेत आज। अरे पाहुणे आपल्याकडे रोजच येतात आपल्याकडं। अरे गाडीत नाही येणार आहेत, जरा टेन्शन आलंय रे मला। हवा कोणाची र, हवा आपलीच र। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। अहो ते हे काय का बावधनचा वाडा कुठे? जाऊबाई गावाचा? काय उजव्या बाजूला आपला इथे वाडा आहे। या अंगुनी असं? हा, या अंगुनी। चला चला चला। रामकृष्ण हरी। नमस्ते। बावधनचा वाडा कुठे? पुढे असं समोर जाऊ। हा, जाऊबाई गावात। काय म्हणतात आई? मालेवाडा। चला चला। गाडी आली, गाडी आले। अरे जाऊ की स्वागत कर मग त्यांचं। स्वागत करू। ए बाबांनो, शाळेत आलेत का ते? नाही वाड्यात आलेत। होय ना? मग जरा नीट स्वागत करा की। चल चल चल, आलो आलो आलो। या 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 या। सकाळी 9 वाजता। नमस्कार, राम राम। नमस्कार। नमस्कार नमस्कार। आमच्या बावधन गावात तुमचं मनापासून हार्दिक कडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि छान वाटलं तुम्ही आमच्या इथे आलात। पण काय झालंय, आमच्या मुली तुमची खूप वाट बघतायत आणि तुम्ही येणार म्हणून त्यांनी वाडा सजवलाय। तर मला असं वाटतं आपल्या गप्पा गोष्टी तर होत राहतील, तर त्याआधी जरा तुम्ही त्यांना भेटून घ्या। नक्कीच। चला चला चला। प्लीज तुम्ही जा। नमस्कार नमस्कार, कसे आहात तुम्ही?
मस्त. आमचा वाडा कसा वाढला तुमच्यासाठीच सजवलंय आम्ही. तुम्ही आता आत या आणि बघा कसं आहे आमचा वाडा वगैरे. तोपर्यंत मी तुमची सगळ्यांची आरती करते एक एक. ते आम्हाला मिळालं. प्लीज फील फ्री, तुम्ही कुठे पण बसू शकता तुमच्या कम्फर्टच्या अनुसार. किती ओव्हरवेल्मिंग वाटलं की आम्ही नवीन चेहरे बघितले. मला झालं ये कोणतरी नवीन आला, मला बोलायला भेटेल. अँड तेच झालं. तुम्हाला कसं वाटतंय? हाऊ इज द एक्सपिरियन्स? काय खूप डिफरंट. दोघांचा चहा प्लीज. तुम्ही इकडे या, सगळे बसा, निवांत बसा, प्लीज बसा. मला सांगा की आता ही जी लाईफस्टाईल तुम्ही जगताय ना, याच्यानंतर तुमच्यात बदल होणार आहे का नाही? यू वॉन्ट टू गेट बॅक टू युअर लाईफस्टाईल? आधी असं होतं की जे पाहिजे तेच पाहिजे. आता असं आहे की थोडंसं ऍडजस्ट करून घेऊ शकतो. म्हणजे रमशा, मला तुला विचारायचं आहे की निशी सिरियल मध्ये बॅडमिंटन खेळतीये मी. अच्छा. ओके. आणि मला कळलंय तू नॅशनल प्लेअर आहे. तर प्लीज मला ऍडवाइस दे की मी आणखी कसं माझा गेम छान करू. मी तर हेच ऍडवाइस देऊ शकते की स्वतःवर प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस शिवाय काहीच पर्याय नाही आहे. प्रॅक्टिस करत राहा आणि कधीच गिव्ह अप नको करू. जेव्हा आले आम्ही त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्यात आणि तेवढ्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट्स आणले. तुमच्या प्रत्येकीसाठी एक एक गिफ्ट आहे. म्हणजे तुमच्या घरच्यांकडनं आलेली. आय वाज लाईक ओ गॉड मम्मी काय पाठवलं असणार. मला एक्साइटमेंट ओ. खूपच छान. This is my Mrs. Universe crown. ही माझी मॉडेलिंगची करिअरची स्टार्ट होती. यु नो मी खूप पुअर फॅमिलीमधून येते आणि सगळं सेल्फ मेड आहे. तर मला कधीच नाही वाटलेलं की मी काय करू शकते आपल्या लाईफमध्ये. आणि जेव्हा पहिल्या वेळा गेलेली पॅजंटमध्ये तर माझे मम्मी पप्पाने मला बोललं आपल्यासाठी नाही आहे. तर मी त्यांना बोललेली नाही, मी हिस्ट्री चेंज करणार. मला चांगले डार्क चॉकलेट इज फेवरेट. कपडे. दिस इज नॉट माइन गाइस. अच्छा. काहीतरी मेमरी आहे. टी शर्ट बघून मला असं वाटलं की म्हणजे मी आता हेच घेऊन झोपणार आहे. म्हणजे आता मला सपोर्ट मिळाला आहे आणि मला असं वाटलं की तो पर्सन माझ्या आजूबाजूलाच आहे आणि तो माझ्याबरोबरच मोहीम तालीम करणार आहे. आम्ही एकत्र आहोत सिन्स लास्ट 3 years. ओके. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला मला प्रत्येक गोष्टीसाठी. तो सपोर्ट करत आला आहे. आय मिस हिम. खूप दिवस आठवण येत होती. वा वा. चलो नेक्स्ट. या मला पण ह्याच्यातून पाहिजे. कसले फोटोज आहेत? काय दाखव इकडे. ही माझी फॅमिली आहे. खरंच माझ्याकडे शब्दच नव्हते. प्रत्येक फोटोज असा मागे मागे टाकत होती. मला अजून रडायला येत होतं. तर खरंच मला खूप गरज होती ह्या गोष्टीची. आणि आता माझ्या कॉम्पिटिशनमध्ये पण तडका असा मस्त झणझणीत ॲड होणार आहेत. चला नेक्स्ट. चीज विथ पीनट बटर.
आवडतं. पीनट बटर मी रोज सकाळी खाते, मला खूप आवडतं. थँक्यू मॉम डॅड महेश. एवढे सारे माझे फेवरेट स्नॅक्स आणि माझी फेवरेट मिठाई, म्हणजे आयुष्यामध्ये असं मी तरसली आहे ते खायला. नवीन वर्षाची सुरुवात ह्याच्यापेक्षा चांगली तर नाहीच होऊ शकत. आय थिंक आज मला रिअलाइज झालं की हे पण असणं किती इम्पॉर्टंट होतं तेव्हा, कारण की इकडे फक्त प्रेम आहे आणि सगळे ते फॅसिलिटीज नाही आहेत. तर आय थिंक आता माझ्याकडे ते प्रेम पण आहे, फॅसिलिटीज पण आल्या, तर खूप ओव्हरवेल्मिंग झालंय की ओ माय गॉड, ह्याच्यापेक्षा परफेक्ट लाईफ नाही असू शकत माझ्याकडे. हॉस्टेलला असताना फक्त घरून शेंगदाण्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी आली ना, वाटतं बस काही नको, कारण असं वाटतं आई बसली समोर त्या डब्यामध्ये, आणि ते त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रेम असतं, ते किती डझंट मॅटर. अरे वा, बाकरवडी लवली. तर हे मी लपून ठेवणार. मला एक्सपेक्टेड नव्हतं की माझी फॅमिली माझ्यासाठी एक चांगलं फ्रेम देणार, आणि त्याच्यात लिहिलं होतं, स्वीटी आम्ही तुला खूप मिस करतो. फॅमिली फोटो, स्वीटी बोलतात मला घरी. स्वीटी आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. ते फ्रेम बघून मी खूप रडली, कारण इथे फॅमिली सपोर्ट अजिबात नाही आहे. थँक्यू मम्मी, थँक्यू पप्पा, नयन थँक्यू. आय होप हे इन्स्पायर करेल तुम्हाला. प्लीज या अजून मोटिवेट व्हा की या लोकांसाठी, या लोकांना प्राऊड करायचंय बास. आणि तुम्हाला कळलं का तुमच्या चहाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय दिलंय? तो चहा किती भारी होता. थँक्यू. आता बेल यासाठी की आता खायला बसूयात पटकन ब्रेक. सकाळी 10 वाजता. खरं तर यांची काय ओळख करून देणार मी, त्यांना तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो. झी मराठीच्या परिवाराचे सगळे सदस्य आहेत. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत, आमची अप्पी ज्या कलेक्टर आहेत, आणि आमचा इन्स्पेक्टर साहेब अर्जुन. आपण पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो व्हेरी फर्स्ट डे, तेव्हा मी तुम्हाला म्हणले होते काही सांगा, आणि तसं तुमच्या घरच्यांचे सगळे आम्ही प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. थँक्यू. सो मी शब्द दिलेला पाळलेला आहे. थँक्यू. सुरुवातीला पहिल्या दिवशी भेटलो होतो आपण, या सगळ्या जणी स्टेजवर भांडणं करत होते तेव्हा. मला वाटतंय की सगळे लोक आता एक मास्क लावून बसलेत, कोणी त्यांचं खरं नाही दाखवते. नाही, मी अशीच असणार लास्ट एपिसोड पर्यंत. आणि आज खरंच आहे ना, एवढा भारी फरक आहे ना यांच्यामध्ये, की त्या दिवशी त्या फक्त एकमेकींच्या स्पर्धक होत्या, आज लिटरली एकमेकींचा विचार करतायत. सो तुम्ही जे आज करताय ना, ते भारी वाटतंय लोकांना. तुम्ही कशा शहरातून आल्यात, तशा सारखाही तिच्यासाठी या मालिकेतील ओवी ही सुद्धा लंडन वरून आली आहे. याच मालिकेतील निशी आपल्या सोबत आहे. जिने पदार्पणच झी मराठी परिवारातून केलं, आणि तिने एकदा डान्स सुरू केला की गावात नुसता धुराच होतो. अशी आमची मैत्रीण संस्कृती बालगुडे. शुभंकरची तर वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाहीये. आणि यांचा सिनेमा येतोय, सिनेमाचं नाव जरा वेगळंच आहे, तर मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा शुभंकर तूच सांग. तर आमचा सिनेमा येतोय, ज्याचं नाव आहे 8-2-75. फक्त इच्छाशक्ती हवी. पण आम्ही एक खूप चांगली लव्ह स्टोरी, मित्रांची गोष्ट, आणि प्लस एक असा सोशल मेसेज पण देतो याच्याने, की ज्यात आपल्याला कुठेतरी विचार करायला भाग पडतो. आणि तुम्ही जेव्हा थिएटर्समधून बाहेर जाल तेव्हा हा थॉट नक्कीच डोक्यात राहणार आहे, जो आम्ही फिल्ममध्ये मांडतोय. 8-2-75 फक्त
इच्छाशक्ती हवी हे वाक्य पण तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्हाला लागू होतं. जो 19 जानेवारीला आमचा चित्रपट येतोय, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. वा, आज मोहीम करायला आमचे कलाकार सुद्धा तुमच्या सोबत असणार आहेत. कधी कधी स्वतः ते मोहिमेत उतरणार, कधी कधी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतील, किंवा कधी तुमच्या विरोधात खेळतील. काय पाहुणं, तयार आहात का नाही? तयार. सुरू करूया. पहिली मोहीम. पाहुणे आहेत आपल्याकडे, त्यांचं तोंड तर गोड केलं पाहिजे, हो की नाही? म्हणून आजची मोहीम आहे. आणि आता काय आहे, या मोहिमेमध्ये जसं आपण म्हणालोय की आपले पाहुणे ही मोहीम फत्ते करणार आहेत, तर त्यांच्या जोड्या जाणार आहेत ही मोहीम फत्ते करण्यासाठी. व्हेरी गुड. सगळ्यात आधी संस्कृती आणि शुभंकर. जिल्हा खाऊन दाखवते. काय करायचंय? खायचा आता प्रयत्न करायचाय. तोडून नाही नाही नाही, उड्या मारून, हात न लावता. अरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या पाहुण्यांसाठी. दुपारी 1 वाजता सुरू करायचं. Boys and girls, it's showtime. 3, 2, 1. हात नाही लावायचा. पुढे जा, पुढे तर मला वाटलं नव्हतं की जिलबीचा टास्क इतका अवघड असेल. तो दिसायला खूप सोपा दिसत होता. अचानक वारा यायला लागला आणि त्या जिलेबी इकडे तिकडे हालतात. शुभंकर पुढे, शुभंकर पुढे. बरोबर. त्या शस्त्राचा वापर करू शकतेस तू. आवडतो. स्कोर इज 2-0. हे जे काय दातच लागतंय. नाही नाही नाही, ते फक्त मी हात लावून थांबवते. एक मिनिट, पण मी असं करते ना, मी फक्त थांबवते. मिक्स्ड इमोशन. बरं बरं बरं, एक काम करू. संस्कृतीच्या मदतीसाठी आपण आपल्या मुलींपैकी कोणाला तरी पाठवू. असा उचलून घ्यायचंय. तिला उडी मारायचीच गरज नाही. मी कंटिन्यू करू ना. तू चालू कर. तू पुढे तसं पण. थांब. हे काय आहे चाललंय? शुभंकर, पण अजूनही तू पुढे आहेस. 3 झाले 3. शुभंकर, तू 2 जिल्बे अडकवून टाकल्यास. आम्ही जंप मारतोय दाताला लागून ते जात आहे. सो ही जी काय मजा होती ना ते करण्यासाठी, आणि थोडंसं लागतंय ते हिट अँड मिस वाला असतं ना, तशा प्रकारे होत होतं. हार्दिक 4 झाले 4. या मोहिमेचा विजेता शुभंकर ठरलेला आहे. की ह्या सगळ्या मुली हे अशा प्रकारचे टास्क रोज करत असतात ऑलमोस्ट, आणि ते खूप मेहनत घेतात. आणि मला हे खूप आवडतं या मुलींचं. निशी हवी गोड आवडतं ना. चला गरम काढली. या मोजणार नाही ना माझ्या. मालिका विरुद्ध मालिका. हा चलो. सुरू करायचं. 3, 2, 1.
वाले कम ऑन. एक आणि दोन. दोन. वा वा वा. चल. इन्स्पेक्टर साहेब पुढे जात आहेत वाटतं. अजून चल, टाइमपास नको करू. दोन. तीन आणि तीन. मी निशीला उचललं. फर्स्ट 2-3 राउंड आय कुड पिक हर अप बट देन मी थकले. कम ऑन चलो. अरे वारा खाते काय खाते? अरे आता तू उडी मार. 4 आणि 4. 4 झाले. चल अर्जुन पटपट. वेळ संपलेली आहे. वा, आमचे इन्स्पेक्टर साहेब अर्जुन जिंकलेले आहेत हा सामना. ही मोहीम त्यांनी फत्ते केलेली आहे. आता जरा वेगवेगळ्या मोहीम झाल्या नाही का. आता जरा मला असं वाटतं की एकत्र मोहीम झाली पाहिजे. म्हणजे आमचे पाहुणे सुद्धा आणि आमच्या वाड्यातल्या मुली सुद्धा हे असे एकत्र येऊन ही मोहीम खेळतील. तयार आहात? पाहुणे तयार आहात काय? पाहुण्यांनी एक अंड उचलायचंय आणि लांबून एकेका मुलीच्या बरोबर डोक्यावर मारायचं. अगं बाई, इतकं सोपं आहे. प्लीज. नाही चांगले कपडे घातले. नको असं नाहीये काही. हे कसं आहे, आमच्या ज्या मुली आहेत त्या आमच्या पाहुण्यांची काळजी घेणार आहेत. ते आपण म्हणतो ना की आपकी हसीन पाव जमीन पे मत रखिये, बहुत खूबसूरत पैर आहे आपके, असं म्हणतो ना आपण. तर असंच आपल्या पाहुण्यांचे पाय जमिनीवर पडू द्यायचे नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला विटा देत जायचे. म्हणजे कसं आहे, पाऊल टाकलं की खाली वीट आली पाहिजे. पाऊल टाकलं की खाली वीट आली पाहिजे. त्यांचे पाय जमिनीवर पडले तर फाऊल. अरे बापरे. आणि पाहुण्यांनी डोक्यावरती अशी टोपली धरायची आहे अंड्याची आणि यातली अंडी गोळा करायची त्याच्यात. अच्छा, आणि ती टोपली घ्यायची आहे आणि या सगळ्याची. अगं बाई. आणि काय, सगळ्यात जास्त अंडी कोण घेऊन जातं आणि सगळ्यात लवकर कोण तिथे पोहोचते, तो टप्पा पार करते, तो असेल विजेता. बर. आणि 3 टप्पे आहेत. एक पहिला, एक दुसरा आणि एक तिसरा. प्रत्येक टप्प्यात 10 अंडी आहेत. तुम्ही किती अंडी ठेवता तुमच्यावरती आहे. पण पाय जमिनीवर पडू द्यायचा नाहीये आणि टोपली डोक्यावरनं खाली काढायची नाहीये. ठीक आहे. आणि तुमची जबाबदारी आहे त्यांचा पाय जमिनीला लागू द्यायचा नाहीये. पहिली जोडी आहे अप्पी आणि आमची अंकिता. अरे वा, म्हणजे चिंगळी. ओके. आणि दुसरी जोडी आहे निशी आणि संस्कृती. 3, 2, 1. अकडी बकडी दिक्क दिकडी दिकडी दिकिडी दिकीरो दिकीरो दिकीरो. चल येस. थँक्यू. एक ठेव शेवट. अंकु फास्ट. चल फास्ट. एक ठेवावं लागणार आहे. चाललंय काम. निशी पण पटापट अंडी उचलते की नाही, सवय वाटते तिला. अप्पी पण माझ्यासारखी एकदम टफ कॉम्पिटिटर बोलू शकतात. ती कॉम्पिटिशन स्पिरिट असते ना, स्पोर्ट्समॅनशिप तिच्यामध्ये दिसत होती. इवन दो शी इज प्रेग्नेंट, शी इज लाईक नाही आपणच जिंकणार. तू शुअर आहे का बाबा? थोडं अलीकडे ठेव. वर बॅलन्स कर. ताई उद्या अंडी फुटता कामा नये. आपण जिंकलोय जवळपास. पाय टेकून देऊ नको. वा 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 वा. नाइस फाउंडेशन. गुड. क्या बात है. आरामात.
व्हेरी गुड. आमच्या आप्पी मॅडमनी किती अंडी उचलली आहेत? होती ना तुझं एक. खूप धासू परफॉर्मन्स करत होती, पटपट पटपट चालू होती, पण आमचा एक अंड पडला आणि त्याच्यामुळे आमचं 1 पॉइंटनी घाटावून आम्ही हारलो. तर मंडळी, अशा प्रकारे मोहिमा पार पडलेल्या आहेत. हा, पण एवढ्यावर थांबणार नाही आहोत. आता रंगणार आहे 16. हा, खास नवीन वर्षानिमित्त हा 16 रंगणार आहे. आणि हा 16 आमच्या या खास पाहुण्यांसोबत आमच्या या मुली रंगवणार आहेत. त्यांचे वेगवेगळे परफॉर्मन्स बघण्यासाठी आपण भेटूयात पारावरच्या सोहळ्यात. काय तुम्ही तयार आहात नव? हो. अहो, व्हायलाच पाहिजे. काय बरोबर नव? काय चालते नव? अहो, चालते की. रात्री 8 वाजता नमस्कार, राम राम मंडळी. तुमचं मनोरंजन होणार आहे हमखास. अहो, वाई फेस्टिवल आहे. सहजासहजी मिळत नाही एंट्री पास, कारण मनोरंजनाचा घेतला आम्ही ध्यास. आमच्या वाड्यातल्या पोरी आहेत की नाही, तुमचं मनोरंजन करायला येणार आहेत बघा. तेव्हा आता नो चर्चा, कारण आता 4 दिशांना लहरू दे जाऊबाई गावाच्या मनोरंजनाचा परचा. मनोरंजनाचा बिगुल फुंक्या आपल्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. आता तुमच्या समोर येते आमच्या वाड्याची पहिली मालकीणबाई, आणि तिची साथ देणार आहे डॅशिंग हँडसम असा रुबाबदार शुभंकर तावडे.
मंडळी कसं वाटलं? मंडळी काय आहे, आमच्या वाड्यातल्या ज्या पोरी आहेत की नाही त्यांच्याबद्दलचं जरा मत जाणून घ्यायला माझा मित्र आलाय. खरं तर काय आहे, तो आमच्या गावातला पाहुणा आहे, पण कुठं गेलाय काय कळना झालंय. तुम्ही बघितलं काय? कुठे? अरे इथं. अरे बघा, आला बघा. मास्तरीणबाई, कसं वाटतंय तुम्हाला या जाऊबाई गावात या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? झाक वाटतंय. लई झाक वाटतंय. झाक वाटतंय. थोडंसं मास्तरीणबाईंच्या काय म्हणतात त्याला कॅरेक्टरच्या थोडंसं बाहेर जाऊन बोलले, कारण काय आज अधिपती नाहीये ना, त्यामुळे ती जबाबदारी पण माझ्यावरच आहे. पण खरंच खूप छान वाटतंय. इतकं प्रेमळ गाव आहे हे, आणि आज मला भेटता आलं सगळ्यांना या निमित्ताने, याचा मला खूप आनंद आहे. आणि सगळ्या कंटेस्टंट्सला सुद्धा ऑल द बेस्ट. वा 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 वा. आता आपल्या गावचे जे गावकरी आहेत त्यांना पण आपण विचारून घेऊ. विचार. कालचा जो एपिसोड होता मुलांना पटवायचा, थोडक्यात म्हणायला गेलं तर एक नंबर होता, कारण तो आमच्या वाई गावातल्या पावधनकरांचा एपिसोड होता, त्यामुळे तो नाद होता. वा. पण कुठल्या मुलीने छान मुलगा पटवला असं वाटतं? चिंगीनं पटवलं ना. चिंगळी लय भारी मुलगी. लय भारी आहे चिंगी. लय भारी. बरं मला सांग, कोण वाड्यात कोणाला टाकलं पाहिजे? हेतल. बरं, हेतलला शिक्षा द्यायची झाली तर कोणती देशील तू? मी तिला जास्तीत जास्त घरातलीच कामं लावेल. आम्ही तिच्याकडे जाणार आहोत. सॉरी हेतल ताई, पण समजून घे. आता ताई. अरे हेतल वर हेतल ताई. हेतल एक काम कर, हेतल वरच ये. उत्तर वर्ण मिळणार आहे आता. तुझं नाव काय? माप काढू नका म्हणजे. माझं नाव वैष्णवी विजय उतारी. वैष्णवी, घरचे कामं म्हणायचे झाले तर मला आता येतातच सगळे, तर मी करेन ते पण. वाटलं तर आपण दोघी मिळून करू. काय आता कशी दोघी मिळून करू? म्हणजे बघितलं का? हो ना. शिक्षा पण द्यायची आहे, पण प्रेम पण तेवढंच आहे. या सिरियलला प्रभावित होऊन माझ्या मुलीने अक्षरशः रमशाकट मारलाय. एवढे होते. क्या बात. कुठे ये उभी राहा. अरे वा, क्या बात आहे. बावधनची रमशा सापडलेली आहे. मला एक सांगायचं होतं, ती जी आपली मोहीम झाली उसाचा रस काढण्याची मोहीम, सर्व मोहिमांमध्ये खरंच डोळ्यामध्ये पाणी आणणारी होती. म्हणजे मला महत्वाचं कौतुक कशाचं वाटलं की या सगळ्या ज्या मुली आहेत खूप मोठ्या घराण्यातून आलेल्या आहेत आणि त्यांना खरंच कामाची सवय नाहीये, तरी सुद्धा त्यांनी अक्षरशः जीव ओतून काम केलं आणि तो रस काढला. आणि विशेष म्हणजे एवढी मोठी अमाऊंट जी त्यांनी जमा केली ना, त्याचं फार मला विशेष वाटलं. आणि सगळ्यात जास्त आनंद कशा झाला, त्यांना कुठलीच सजाच मिळाली नाही, त्याचा मोठा आनंद झाला. थँक्यू. आता तुमच्या समोर येणार आहे डबल धमाका. सारं काही तियासाठी मधील निशी आणि आमच्या बावधन वाड्यातील रसिका.
आपण पुढे जाणार आहोत, पण त्याआधी काय आहे ना, आमच्या ज्या वाड्यातले मुली आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही पुरस्कार सोहळा आयोजित केलाय. हा पुरस्कार जरा आगळा वेगळा आहे. आता तो काय आहे, कसा आहे, कोणाला काय पुरस्कार मिळतोय ते बघूया. प्रेक्षकांनी काय दिलंय बघा. सुपणी कोणाला दिली असेल सांगा जरा. हा श्रेजा? नाही नाही, अंदाज चुकलाय. स्नेहा ये तुझा पुरस्कार स्वीकारायला वर ये. मला बरोबर नाही वाटत. हे श्रेजा किंवा अंकिताला मिळालं पाहिजे. वाईकर काय काय वाटतं तुला का दिलं असेल? मला नाही वाटत माझ्यासाठी. बरं 2 कारण सांगतो, त्यातलं एक तू निवड. चालेल. एक कारण आहे खूप बोलत असेल तर कायमचं गप्प बसायचं. हे असू शकतं एक. आणि दुसरं कारण आहे तू सतत स्वतःला म्हणते मी हेतलचं बाळ आहे. नाही, मी कधी म्हटलं? मी असं म्हटलंच नाहीये. एक मिनिट, मला आठवत नाही असं काय झालंय. मी असं नसेल म्हटलं, हेतलनी म्हटलं असेल नक्की. जेव्हा तू मालकीणबाई असतेस ना तेव्हा तू बोलली होतीस ते माझं बाळ आहे, तिला काही बोलू नका. बरं आता ही चुपणी घ्यायची आणि मग घे घे घे. त्या अपेक्षित आहे काय झाल्या पाहिजे. अजून 1-2 लोकांना मिळाला पाहिजे, कारण की मी ऍक्च्युली रडत नाही. रडण्यासाठी नाहीच आहे, गप्प बसण्यासाठी आहे. ते तर होणार नाहीये. बरं बरं मी काय म्हणतो तुला, तू तुझं वागणं बदल, पुरस्कार पण बदलेल. म्हणजे मी काय करू? हेतलचं बाळ बनायचं नाही. मी हेतलची बाळ नाही. मी प्रेक्षकांची बाळ असेल, मी हेतलची बाळ. बरं बरं मी काय म्हणतो, तेवढं प्रेमाने आपल्या प्रेक्षकांनी दिलंय तर हे तुझ्याकडे ठेव. थँक्यू थँक्यू. आता पुढचा पुरस्कार. घड्याळ. मला असं वाटतं हेतलसाठी, कारण की ती टाइमावरती उठत नाही. फक्त मालकीनबाई जेव्हा होती ना 1 आठवडा, ती सकाळी उठायची. मी आता शेवटचे 2 दिवस जेव्हा पण रसिका मालकीन होती, मी उठली की नाही उठली? शेवटचे 2 दिवस सर, त्याच्या आधी पण मी उठली आहे. मला सवय लागली आहे सकाळी उठायची. बरं मी सांगतो, ये तनया ये सांगतो, कारण सांगतो. ये का दिला असेल तुला हे पारितोषिक? जेव्हा सकाळी सकाळी अलार्म वाजतो, वेकअप कॉल होतो, सगळेजण डान्स करत असतात, मी झोपून बघत असते. सो आय थिंक म्हणून मला मिळालं असेल. ते पण एक कारण आहे आणि दुसरं एक कारण आहे. काय काय आता जरा कार्यक्रमात तू जरा जागा व्हावंस. तुझ्यातला जो स्पार्क आहे तो आपल्या प्रेक्षकांना दिसला पाहिजे. बरोबर झाली, रुळलीस तो आता. त्यामुळे हे घड्याळ तुला देतोय आम्ही की वारंवार तो गजर वाजत राहू दे तुझ्या कानामध्ये की आता जाग्यो जाग्यो. हे घ्या, चला पुरस्कार स्वीकार करा. थँक्यू, धन्यवाद. तर मंडळी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.